हाय गाईज, अलिबाग तालुक्यातील असं म्हणजे फेमस असं कणकेश्वर देवस्थानाचं असं तुम्हाला टूर करतं, ते पण आपले भाषण. चला भेटू डायरेक्ट. ही आपली अजंठा, आजचा प्रवास अजंठानी. आपली अजंठा पार्किंगला लावली. आता चला आपण वरती जावायची सुरुवात करूया. फायनली आपली अजंठा पार्किंगला लावली आणि मी माझे पहिले पायरी तरी पोहोचलो. चला सुरुवात करूया ब्लॉगला. 650 पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे. चला सुरुवात करूया. मजा येईल या ट्रॅकला आपल्याला. आता सुरुवातीलाच काटाला आयला, पण पुढं जाऊन जाऊन असे एक एक सीन आले आणि काय मजाच आली. आता तुम्हीच हिशोब मारा, काय माझ्या 425 पायऱ्या बाकी आहेत म्हणजे किती पायऱ्या चढलोय. कणकेश्वरचे आज तुम्हाला असे स्पॉट दाखवीत का अशी देवलं दाखवीत की अजूनपर्यंत त्यांचे ब्लॉगरने बिगरने काही दाखवली नाही. आणि ज्यांना ठावा असतील त्यांचं ज्ञान त्यांकडूनच ठेवा. कंटिन्यू करा आपल्या ब्लॉगमध्ये, मजा येईल. ते का कासालोय नाही म्हणजे ऍक्टिंग करते कासाल्याची, असं वाटवलंय नाही का बाबा मजा घेत घेत चाललाय. आता असेच पुढं चालत गेलो काय देवाची पाऊलकून असलेली पहिली पायरी येईल. अजून आपल्याला 350 पायऱ्या चढवायच्या येतील आणि देवाची पाऊलकून असलेली पहिली पायरी. आता बरेच जणांना प्रश्न पडला असेल तू एकटाच कसा काय गेलास रे. एकटा गेलो म्हणजे विषय असा आहे का ब्लॉगिंगसाठी एकट्याला धावायला लागते असं मला समजलेलं, म्हणून ते चावून ते पहिलाच ब्लॉग सोलो बनवला, एकटाच आलोय. पण मित्रांशी काय नाही यार, सोलो बिलो ते आपल्याला नाही जमणार. ते अर्ध्यांशीच जावायचं, पण काय आता मिशन घेतलं एकट्याने जावायचं ते आता पूर्ण करावं लागेल. चला अजून बरेच ब्लॉग आपल्याला सोलो बनवायचे येतील. ही पहिलाच आहे, प्रॅक्टिस करतोय. जमती काय देखताय, प्रॅक्टिससाठी आलोय. चला बाय. अर्धे चढले काही तुम्हाला मस्तपैकी एक पिण्याची पाण्याची टाकी येईल. किती बी ऊन असून दे, किती बी काय असून दे, या टाकीन पाणी मात्र तुम्हाला थंडच गाठेल. चला त्याचं आता पाणी पिऊन घेऊया मस्तपैकी फ्रेश हो. हेटलाच पाठी वाचली. 650 पायऱ्या चढवायच्या तीन. 650 पायऱ्या देखूनच माझी हालत अशी झाली. पुन्हा यांचे त्यांचे सीन देखताना आवरी मजा येईल. चढताना त्या सीनची मजा तुम्ही घ्या. चला ओम शिव 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 हरे शिव 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 जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा. एकदा काय तुम्ही वरती पोचले काय असं निसर्गरम्य वातावरण आहे. एक नंबर वातावरण असते वरती. तसंच आपल्याला जर ताण लागली तर वरती पाणी बिणी पिवायची सोय सगळी आहे. चला आता दर्शन घेऊन आपण येऊ. चला दर्शन घेऊन आलो काय तुम्हाला गायमुख दाखवतो. चला गणपतीला पाया पडून घेतं आणि माझी दुःख काय हातीन ती सगळी नंदीचे कानान सांगून टाकली. चला आता ते गाभाऱ्यान जाऊ देवाचे. ओम नमः शिवाय. आता गणपतीच्या देवळान पाया पडून आता आपण गायमुखी देरी जाऊ. गणपतीच्या देवळाचे सरळ जावायचं आहे. गणपतीच्या सरळ आहे काय तुम्हाला गायमुखी देरी जावायला रस्ता गाठेल. चला तुम्हाला गायमुखी देरी जात दाखवतं काय आहे कसं नाही ते. फायनली आपण गायमुखा देरी पोहोचलो. यो रस्ता जाती कपल पॉईंट तरी म्हणजे सेल्फी पॉईंट, कपल पॉईंट काय बी बोला. आपण सेल्फी पॉईंट बोलू, आपण कपल पॉईंट वाले नाही. आपले नशिबान कोण नाही. चला माझे मागे मागे या, तुम्हाला सेल्फी पॉईंटला नेतो. आणि असा आहे आपले सेल्फी पॉईंटचा व्ह्यू. जास्त पुढं जाऊन काय फायदा नाही. आपला पहिलाच ब्लॉग शेवटचा ब्लॉग व्हावाचा. चला मागे येतो मी. नेहमीप्रमाणे सगळं फिरून जाईल का मी ब्रह्मकुंडान पावाला जातं. पायऱ्या देवताना आपण आता पार्लेश्वराच्या देवळान पाया पडून आपला ब्लॉग आपण यांगेच खपूया. चला बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.